आता बेळगावची गोष्ट सांगतोय. आज शनिवार पालखी येणार आहे. कोणाची? स्वामींची पालखी येणार आहे. बस तेवढ्यापुरतच पालखी येणार आहे. सजावट, रांगोळी, काय आडंबरा, सगळं दाखवादाखवी सगळीकडे. अरे 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 अरे, स्वामी अंतरंगात आहे का? कुठेच नाही दिसत. इथे स्वामी नाही आहेत कुठे अंतरंगात. फोटोत स्वामी फक्त छबिनापर्यंत ठीक आहेत, मूर्तीपर्यंत स्वामी ठीक आहे, पण स्वामींनी जे बोललेलं आचरण आहे ते अंतरंगात आहे का? बहरंगात दाखवून स्वामींना काही येणं देणं नाहीये. स्वामी बोलतात अंतरंगात उतरवा. उतरतोय का माणसाच्या? ते बघा, नाही उतरत. आता असं एक व्हिडिओ पाहिलो. त्या व्हिडिओमध्ये काय दाखवली, एक बाईनी स्वतःच्या घराचं अन्न करून करून जाऊन लोकांना, गरिबांना वाटायला लागली. तसं काय करायला लागली? व्हिडिओ करायला लागली. व्हिडिओ करून करून लोक बाहेरगावावरनं, अमेरिकेतून, न्यूयॉर्कमधनं, जर्मनमधनं, सगळीकडनं तिला पैसे पाठवायला लागले. अहो ताई, आम्हाला इथे काय करता येत नाही, एक काम करा, आम्ही जे पैसे पाठवतोय आमच्या मुलांचं बर्थडेचं, श्राद्धाचं, काय ते पैसे पाठवतोय, तुम्ही दान करा म्हणून. तुम्ही योग्य माणसाकडे ते दान पाठवत आहात का हे पहिलं बघा, त्याच्यानंतर दान पाठवा. ते दानाचा उपयोग खरंखरच सत्कर्माला होत आहे का, अधर्माला होत आहे का, हे पहिलं बघा. कारण ज्याच्याकडे तुम्ही पैसे पाठवला आहात, स्वामी भक्त म्हणून ते जे व्यक्ती बोलून घेत आहे ते मांसाहार ग्रहण करतय. आणि तुम्ही कसं त्यांना स्वामी भक्त बोलून घेता? स्वामी भक्त कसा असावं? सगळं तनानी, मनानी, धनानी, कर्मानी, सगळ्यांनी तो सत्कर्मी, धर्म कर्म करणारा असावं. अधर्म कर्म करणारा स्वामी भक्त नाहीये आणि नसू शकतो, हे मी सांगत आहे. कारण पैसे कमवणं स्वामींच्या नावाखाली घोर अपराध आहे. एक व्हिडिओ काय करतात, व्हायरल होऊ दे, म्हणजे मला पैसे कमवता येतंय स्वामींच्या नावानी, जगदंबेच्या नावानी. ते बाजार आहे आणि तो बाजार बंद होणार आहे. जे तुम्ही लावला आहे बाजार स्वामींच्या नावाखाली, ते बाजार बंद का होणार आहे? कारण तुम्ही अधर्माने पैसे कमवायला लागला आहात. फक्त कशासाठी? व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी. व्हिडिओ जे तुम्ही दाखवत आहात जनतेला, कशासाठी? पैसे कमवण्यासाठी. ते जे दुष्कर्म तुम्ही करत आहात, तुमच्या अंतरात्मेला विचारा, तुम्ही काय करून पैसे कमवत आहात. इथे मांसाहार करायचं आणि मी दान करत आहे. कोणाचं जीव घेऊन आपले जिभेचे चोचले पुरवणं म्हणजे अधर्म आहे. स्वामींनी कधी हयातात बोललं नव्हतं, निष्पाप जीवाचं जीव घेऊन मांसाहार करून तुम्ही दान धर्म करा, ते व्यर्थ आहे.